नाशिकमधील उमेदवारीवरून झालेल्या गोंधळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली आहे। नाशिकमध्ये जे झालं ते मी केलं असं समजा, त्याबद्दल मी माफी मागतो असं म्हणत भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमधल्या कार्यकर्त्यांची माफी मागितली। पार्टीसाठी अतिशय परिश्रम केलेले आपण सर्वजण आहात। तुम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे। एखादी गोष्ट ही जी झालेल्या चुका आहेत, या चुका या मी केल्या आहेत असं समजा। मी पार्टीचा अध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टी मी माझ्यावरती घेतो, पण विनम्रपणे आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टी विसरा। ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याच्यामधले जे काही निर्णय घ्यायचे असतील, जे कटू असू शकतात, ज्या निर्णयावरती कदाचित परिणाम काय होईल याचा सुद्धा दूरगामी विचार करणं हे अत्यंत असं मला वाटतं। त्यामुळे आपण सर्वांनी त्या दिशेने जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आजपासून कामाला लागायचं आहे। असेल थोडा राग असेल, उणेदुवे असतील, कुणाला भेटलं तिकीट नाही भेटलं, कुणाला जवळच्यांना नाही भेटलं, कुणाला दूरच्यांना नाही भेटलं, मला वाटतं सगळा तो विसरावा लागेल। हा भारतीय जनता पक्ष नुसता पक्ष नाही, तर हा आपला परिवार आहे। आपण नेहमी निवडणुकीत, मागच्या निवडणुकीत आपण 60+ सांगितलं होतं, आपण 67 केलेल्या होत्या। त्यापूर्वी एवढ्या जागा आपल्या कधी झालेल्या नव्हत्या। आणि म्हणून या वेळेला आता अनेक दिग्गज आपल्यामध्ये आल्यामुळे आपण आणि ते नवे जुने मिळून हा कुठलाही वाद न ठेवता आपल्याला 100चा आकडा या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पार करायचा।